राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं देशभरातून भाविक अयोध्येत येत आहेत। या एकतेच्या सोहळ्यामध्ये विविध संस्कृतींचं दर्शन घडत आहे। त्यात महाराष्ट्राच्या परंपरेतील दैवत आणि व्यक्तिमत्व माहिती व्हावी याकरता राम दरबार तयार करण्यात आलाय। जाणून घेऊया या राम दरबाराबद्दल आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांच्याकडून। अयोध्येमध्ये आपण आहोत आणि अयोध्येत 22 तारखेला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जो आहे तो फार छान पद्धतीने रंगणार आहे। कोणत्याही प्रकारची शंका नाही। प्रभू रामचंद्राचं नाव इथे घेतलं जात आहे, राम के नाम, आणि रामाच्याच चरणी सेवा रुजू करत असताना आपल्या विदर्भातली काही मंडळी जी आहेत ती इथं आवर्जून इथं आलेली आहेत आणि महाराष्ट्रातली संस्कृती खरं तर इथल्या येणाऱ्या भाविकांना सांगावी, दाखवावी। अर्थात वैष्णवांचा राजा हा विठ्ठल सगळ्यांचा मायबाप या ठिकाणी दिसतोय आपल्याला। आई तुळजाभवानीचं देखील पोस्टर या ठिकाणी लावलेलं आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर इथे लावत असताना इथे एक राम दरबार जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। हा राम दरबार आपण पाहू शकतो छानपैकी श्रीराम 2023 म्हणजे हीच एक वीट घेऊन कारसेवक खरं तर अयोध्येच्या दिशेने आले होते, ही सगळ्यांना आठवण असेल मला असं वाटतं। आणि त्याचंच हे प्रतीक आहे, त्याचीच ही आठवण देणारी वीट इथं समोर ठेवण्यात आलेली आहे। आणि यवतमाळचा राजा देखील बाजूला विराजमान असल्याचं आपण बघतोय, कारण आपण असं म्हणतो की ज्या कामात राम नाही ते काम कसलं। पण कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी गणेशाची आठवण करावी लागते, गणपती बाप्पा मोरया म्हणावं लागतं आणि हा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष या ठिकाणी होतोय। प्रभू रामचंद्राचा जयघोष या ठिकाणी केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांची की जय असे म्हटलं जाते। पुढे जर आपण पाहिलं तर अर्थात गजानन महाराजांचा देखील या ठिकाणी फोटो लावल्याचा आपण बघतो। विदर्भाची पंढरी म्हणून खरं तर शेगावची ओळख आहे। आणि त्याचबरोबर ज्या संतांनी म्हणजे स्वामी समर्थ गजानन महाराजांचे पोस्टर या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांनी सेवेचा भाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशाला संप्रदायामध्ये सेवेचा भाव जो आहे तो रुजवलेला आहे। अशी वेगवेगळी संस्कृती किंवा त्यातली ही दैवत प्रतीकं त्यांच्याबद्दलची माहिती देण्याचा या खरं तर राम दरबाराच्या माध्यमातून प्रयत्न आहे। आपल्याबरोबर विश्व हिंदू परिषदेचे विदर्भाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। काय नाव आपलं? जय श्रीराम। मी गौरव सूचक विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभागाचा गोरक्षा प्रमुख आहेत। वा वा, गौरवजी काय काय नेमका हेतू आहे तुमचा यातनं? आम्हाला न्यासनी हे जे परवानगी दिली आहे इथं येऊन लंगर लावायची, सर्वप्रथम आम्ही न्यासला खूप खूप आभारी आहे त्यांचे की त्यांनी आम्हाला इथं संधी दिली। 22 तारखेला जे आपले प्रभू श्रीराम 500 वर्षाच्या नंतर इथं विराजमान होत आहे त्याच्यासाठी इथं आम्ही राम दरबार लावून आपला राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून आम्ही हे सेवा करून राहिलो। छत्रपती शिवाजी महाराज, शबरी कुटीचा भाव आणि जो गिलेरी जवळून आम्ही जे योगदान घेतलेलं आहे म्हणजे छोटं योगदान घेऊन हे केलं आहे, या सर्व भावनेतून हा आमचा लंगर साकारण्याचा महाराष्ट्रातून प्रयत्न होता अयोध्यावासियांसाठी। अयोध्यावासियांना शिवाय या सोहळ्याच्या निमित्ताने संबंध देशात आपण म्हणूया जगभरातनं जे भाविक येणार आहेत त्यांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, त्यातली दैवत प्रतीक त्यांच्याबद्दलची माहिती देण्याचा या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अयोध्या।